नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीरमध्ये, जिथे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला याच्यातून खूप फायदा होईल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या यूट्यूब चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीरला. सो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत पार्शल फ्रॅक्शनची तिसरी केस, जी आहे जर डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक इररेड्युसिबल फॅक्टर असेल तर पार्शल फ्रॅक्शन्स कसे कॅल्क्युलेट करायचे. खूप महत्वाची मेथड आहे. 4 मार्क्स साठी एक एक्झाम्पल डेफिनेटली बोर्डच्या एक्झाम मध्ये विचारलेलं असतं. ठीक आहे. सो आपण मेथड पहिल्यांदा स्टडी करूया. सो जर डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक इररेड्युसिबल फॅक्टर आले तर ते पार्शल फ्रॅक्शन कसे शोधायचे. पहिल्यांदा आपण बघूया क्वाड्रॅटिक इररेड्युसिबल फॅक्टर म्हणजे काय. सो असे फॅक्टर्स म्हणजे काय, एक्स स्क्वेअर प्लस 3 एक्स स्क्वेअर प्लस 1 अँड सो ऑन, एक्स स्क्वेअर प्लस 2 एक्स प्लस 5 या टाईपच्या फॅक्टर्सना क्वाड्रॅटिक इररेड्युसिबल फॅक्टर म्हटलं जातं. तर क्वाड्रॅटिक म्हणजे काय, असा फॅक्टर ज्यामध्ये एक्स ची हायर पॉवर 2 असणार आहे. सो बघा, सगळ्या फॅक्टर्स मध्ये एक्स ची मॅक्झिमम पॉवर किती आहे, 2 आहे. सो हे सगळे कोणत्या टाईपचे फॅक्टर्स आहेत, क्वाड्रॅटिक फॅक्टर्स आहेत. आणि प्लस ते कुठले आहेत, इररिड्युसिबल, म्हणजे त्यांचे परत फॅक्टर्स आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही. ओके, एक्स स्क्वेअर प्लस 3 त्याचे परत फॅक्टर्स पॉसिबल नाहीत. एक्स स्क्वेअर प्लस 1 याचे सुद्धा परत फॅक्टर्स पॉसिबल नाहीत. सिमिलरली एक्स स्क्वेअर प्लस 2 एक्स प्लस 5 चे सुद्धा परत फॅक्टर्स पॉसिबल नाही आहेत. बघूया कसे ते. कुठलेही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे फॅक्टर्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करतो आपण, मधली टर्म स्प्लिट करतो. ओके, कशी, 1 इंटू 5 म्हणजे प्लस 5. याचे असे दोन फॅक्टर्स आपल्याला शोधायचे आहेत ज्याची ऍडिशन ही मधली टर्म आली पाहिजे. काय मधली टर्म, प्लस 2. आणि त्या दोन फॅक्टरची मल्टिप्लिकेशन जर मी घेतली तर ती किती आली पाहिजे, प्लस 5. आता 5 चे फॅक्टर्स कुठले आहेत पॉसिबल, 5 इंटू 1. मग याची ऍडिशन प्लस 2 येणं शक्य आहे का. कुठलंही साईन द्या, याला प्लस द्या, मायनस द्या, 5 वजा 1 4, किंवा याला मायनस द्या, याला प्लस द्या, मायनस 5 प्लस 1 म्हणजे मायनस 4, किंवा दोघांना मायनस द्या, काहीही कॉम्बिनेशन करा, तुम्हाला बेरीज प्लस 2 मिळणार नाही. म्हणजे हा कुठल्या टाईपचा फॅक्टर झाला, क्वाड्रॅटिक इररिड्युसिबल फॅक्टर. लक्षात आलंय, क्वाड्रॅटिक इररिड्युसिबल फॅक्टर म्हणजे काय. मग बघूया आता, अशा टाईपचं जर फ्रॅक्शन येत असेल तर आपण त्याचे पार्शल फ्रॅक्शन्स कसे कॅल्क्युलेट करायचे. ठीक आहे. सो आता आपल्याला हा रॅशनल फ्रॅक्शन दिलेला आहे आणि मला त्याचे पार्शल फ्रॅक्शन्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. मग पहिली स्टेप काय असते पार्शल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायची, तो प्रॉपर फ्रॅक्शन आहे की नाही चेक करा. मग दिलेला फ्रॅक्शन प्रॉपर आहे की नाही हे चेक करायचं असेल तर काय करतो आपण, त्याचे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची डिग्री चेक करतो. ओके, आणि जर न्यूमरेटरची डिग्री ही डिनॉमिनेटरच्या डिग्रीपेक्षा लहान आली तर तो काय होतो, प्रॉपर फ्रॅक्शन होतो. ठीक आहे. मग आता चेक करूया. न्यूमरेटर मध्ये जी पॉलिनॉमियल आहे त्याची हायर पॉवर आहे एक्स, म्हणजे त्याची डिग्री काय झाली, 1. तर डिनॉमिनेटर मध्ये जे आपल्याला फॅक्टर्स दिलेत तर अशा वेळी काय करायचं, प्रत्येक फॅक्टरची डिग्री कॅल्क्युलेट करायची आणि त्याची ऍडिशन घ्यायची. सो पहिल्या फॅक्टरची डिग्री आहे 1 आणि दुसऱ्या फॅक्टरची डिग्री आहे 2. सो याची ऍडिशन किती येणार आहे, 3. सो डिनॉमिनेटरची डिग्री आली 3. काय रिलेशन दिसतंय, न्यूमरेटरची डिग्री 1 ही डिनॉमिनेटरची डिग्री 3 याच्यापेक्षा लहान आहे. सो हा दिलेला जो काही रॅशनल फ्रॅक्शन आहे तो कुठल्या टाईपचा आहे, प्रॉपर फ्रॅक्शन आहे. ही झाली पहिली स्टेप. आणि दुसरी स्टेप काय असते, डिनॉमिनेटर मध्ये फॅक्टर्स दिले असले पाहिजेत. ओके, मग बघूया आपल्याला आता डिनॉमिनेटर मध्ये फॅक्टर्स दिलेत की नाहीत. येस, डिनॉमिनेटर मध्ये ऑलरेडी आपल्याला फॅक्टर्स दिलेले आहेत. पहिला फॅक्टर आहे एक्स मायनस ए, लिनियर आहे, सो परत याचे फॅक्टर्स पॉसिबल नाही.
दुसरा फॅक्टर आहे एक्स स्क्वेअर प्लस बी. डिग्री 2 म्हणजे क्वाड्रॅटिक आहे आणि प्लस म्हणजे इरिड्युसिबल आहे. सो परत याचे फॅक्टर्स पडत नाहीत. ओके, सो डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला फॅक्टर्स दिलेले आहेत. सो कॅल्क्युलेट करायची गरज नाही. मग आता याचे आपण पार्शल फ्रॅक्शन शोधूया. डिनॉमिनेटरच्या फॅक्टर वरून आपण पार्शल फ्रॅक्शन लिहित असतो. सो पहिला जो फॅक्टर आहे तो कुठला फॅक्टर आहे? लिनियर आणि नॉन रिपीटेड. किती आहे तसे फॅक्टर? एकच. त्यामुळे एकच कॉन्स्टंट घेणार या फॅक्टरसाठी. तो काय असणार आहे? ए. आणि त्याच्या खाली काय करायचं? तो लिनियर फॅक्टर लिहायचा. सो एक्स मायनस ए. पुढे प्लस. आता जो दुसरा फॅक्टर आहे एक्स स्क्वेअर प्लस बी हा कुठल्या टाईपचा आहे? क्वाड्रॅटिक प्लस इरिड्युसिबल. मग आता हे जरा व्यवस्थित लिहा. ज्यावेळी क्वाड्रॅटिक प्लस इरिड्युसिबल फॅक्टर डिनॉमिनेटर मध्ये येतो त्याचे पार्शल फ्रॅक्शन लिहिण्यासाठी आपण दोन कॉन्स्टंट घेणार. ए यूज केलाय, सो त्याच्या पुढचे दोन कॉन्स्टंट मी घेणार बी आणि सी. त्यातला जो पहिला कॉन्स्टंट असेल बी त्याला मल्टिप्लाय करा व्हेरिएबल जो आपला असेल तो. आता इथं केसमध्ये व्हेरिएबल काय आहे? एक्स. ओके, लक्षात आलंय कसा लिहायचा आहे कॉन्स्टंट? जर क्वाड्रॅटिक इरिड्युसिबल फॅक्टर येत असेल तर बी एक्स प्लस सी आणि त्याला डिवाइड करायचं त्या फॅक्टरने एक्स स्क्वेअर प्लस बी ने. ओके, लक्षात आलंय? जर डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक इरिड्युसिबल फॅक्टर आला तर त्याचे पार्शल फ्रॅक्शन कसे लिहायचे? आता पुढची स्टेप काय असते? पुढची स्टेप हा डिनॉमिनेटर राईट हँड साइडच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचा. सो लेफ्ट हँड साइडला काय शिल्लक राहणार? ए एक्स प्लस बी. ठीक आहे, इज इक्वल्स टू हा डिनॉमिनेटर आता आपण राईट हँड साइडच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया. सो ए एक्स प्लस बी आहे तसा. सो आता हे दोन्ही फॅक्टर पहिल्यांदा फर्स्ट टर्म ए अपॉन एक्स मायनस ए ला मल्टिप्लाय करूया. काय होतं? ए अपॉन एक्स मायनस ए ला मल्टिप्लाय केलं तर एक्स मायनस ए आणि एक्स मायनस ए कॅन्सल होतोय. मग जो राहिलेला फॅक्टर आहे एक्स स्क्वेअर प्लस बी तो त्या ए ला मल्टिप्लाय करा. ओके, पुढे प्लस. आता काय करायचं? हे दोन्ही फॅक्टर कोणाला मल्टिप्लाय करायचं? सेकंड टर्मला जी आहे बी एक्स प्लस सी अपॉन एक्स स्क्वेअर प्लस बी. आता काय कॅन्सल होतंय? एक्स स्क्वेअर प्लस बी आणि या दोन फॅक्टर मधला एक्स स्क्वेअर प्लस बी कॅन्सल होतोय. मग जो राहिलेला फॅक्टर आहे एक्स मायनस ए तो काय करायचा? या बी एक्स प्लस सी ला मल्टिप्लाय करायचा. पण केअरफुली इथं लक्षात ठेवा हा बी एक्स प्लस सी ब्रॅकेट मध्ये लिहायला विसरायचं नाही. सो बी एक्स प्लस सी एका ब्रॅकेट मध्ये आणि राहिलेला फॅक्टर एक्स मायनस ए दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये. सो दोन्ही टर्मला मल्टिप्लाय केल्यानंतर जे काही इक्वेशन आलंय त्याला आपण इक्वेशन नंबर 2 ॲज्युम करूया. आता पुढे काय करायचं असतं? या इक्वेशन 2 चा यूज करून आणि सबस्टिट्यूशनचा यूज करून आपण या कॉन्स्टंट ए बी आणि सी च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. मग त्या व्हॅल्यू ज्यावेळी आपल्याला मिळतील त्यावेळी त्या व्हॅल्यू कुठे सबस्टिट्यूट करायच्या? इक्वेशन 1 मध्ये. आणि त्या व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर जे आन्सर येईल ते आपलं आन्सर असणार आहे पार्शल फ्रॅक्शनचं. ठीक आहे, सो आता आपण बघूया हे एक्झाम्पल कुठे विचारलं जातं? बोर्ड एक्झाम मध्ये. सो हा बोर्ड एक्झामचा पेपर आहे आणि या टाईपचं एक्झाम्पल विचारलं जातं क्वेश्चन नंबर 2B मध्ये. किती मार्कासाठी? 4 मार्कासाठी. सो आता हेच सेम एक्झाम्पल आपण आजच्या लेक्चर मध्ये सॉल्व करणार आहे. सो रिझॉल्व into partial fraction x square plus 23x divided by x plus 3 into x square plus 1. So carefully लक्ष द्या. सो पहिल्यांदा तो दिलेला रॅशनल फ्रॅक्शन मी लिहून घेतो. आता याचे पार्शल फ्रॅक्शन शोधायचे आहेत. सो पहिली स्टेप काय? तो प्रॉपर फ्रॅक्शन आहे की नाही चेक करा. मग प्रॉपर फ्रॅक्शन आहे की नाही चेक करायचं असेल तर काय करायला लागतं? न्यूमरेटरची डिग्री आणि डिनॉमिनेटरची डिग्री चेक करायला लागते. आणि काय रिलेशन असलं पाहिजे त्याच्यामध्ये? न्यूमरेटरची डिग्री ही डिनॉमिनेटरच्या डिग्रीपेक्षा लहान असली पाहिजे तरच तो प्रॉपर फ्रॅक्शन होतो. सो न्यूमरेटरची डिग्री बघा किती आहे? 2 हायर पॉवर ऑफ एक्स दॅट इज 2
आणि डिनॉमिनेटरची डिग्री, फॅक्टर असेल तर ॲडिशन प्रत्येक फॅक्टरच्या डिग्रीची. सो इथं 1 प्लस या फॅक्टरची डिग्री आहे 2, एक्सची हायर पॉवर आहे 2. सो टोटल डिग्री काय झाली डिनॉमिनेटरची 3. मग काय रिलेशन दिसते आपल्याला, न्यूमरेटरची डिग्री 2 ही डिनॉमिनेटरची डिग्री 3 याच्यापेक्षा लहान आहे, म्हणजे तो कुठल्या टाईपचा फ्रॅक्शन झाला, प्रॉपर फ्रॅक्शन झालेला आहे. आता दुसरी स्टेप काय, दुसरी स्टेप डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला फॅक्टर्स दिले असले पाहिजेत. सो दिलेत का बघा डिनॉमिनेटर मध्ये फॅक्टर्स, येस. एक्स प्लस 3 हा लिनियर आहे, सो त्याचे परत फॅक्टर्स पॉसिबल नाहीत. आणि एक्स स्क्वेअर प्लस 1 हा क्वाड्रॅटिक आहे प्लस इरेड्युसिबल आहे. इरेड्युसिबल याचाच अर्थ काय, त्याचे फॅक्टर्स पडत नाहीत. ठीक आहे. सो डिनॉमिनेटर मध्ये ऑलरेडी आपल्याला फॅक्टर्स दिलेले आहेत. सो सेकंड कंडिशन सुद्धा सॅटिस्फाय झाली. मग आता जर दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाले असेल तर आपण काय करूया, आता त्या दिलेल्या रॅशनल फ्रॅक्शनचे पार्शल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करूया. ओके. सो तो रॅशनल फ्रॅक्शन मी घेतो एक्स स्क्वेअर प्लस 23x डिवायडेड बाय एक्स प्लस 3 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1. आता हे पार्शल फ्रॅक्शन कसे लिहायचे, त्या फॅक्टरच्या टाईपवरून. मग आता पहिला एक्स प्लस 3 हा कुठला फॅक्टर आहे, लिनियर नॉन रिपीटेड. किती फॅक्टर आहेत असे, एकच. सो किती कॉन्स्टंट घेणार, एक कॉन्स्टंट ए, आणि काय करायचं, त्या कॉन्स्टंटच्या खाली तो फॅक्टर लिहायचा एक्स प्लस 3. पुढे प्लस, आता जो दुसरा फॅक्टर आहे तो कुठल्या टाईपचा आहे, डिग्री 2 म्हणजे क्वाड्रॅटिक आणि प्लस म्हणजे इरेड्युसिबल. मग आताच आपण मेथड बघितलंय, जर क्वाड्रॅटिक इरेड्युसिबल फॅक्टर जर येत असेल डिनॉमिनेटर मध्ये तर काय करायचं आहे, दोन कॉन्स्टंट घ्यायचे, ए च्या पुढचे बी आणि सी, त्यातल्या पहिल्या कॉन्स्टंटला मल्टिप्लाय करायचं व्हेरिएबल एक्स ने आणि तो ऍड करायचा सी मध्ये. ठीक आहे. सो क्वाड्रॅटिक इरिड्युसिबल फॅक्टर आल्यावरती कॉन्स्टंट कसं लिहिणार मी, बी एक्स प्लस सी, आणि त्याला डिवाइड करायचं त्या फॅक्टर एक्स स्क्वेअर प्लस 1 ने. ओके. सो हे जे काही आपल्याला मिळालंय त्याला काय अज्युम करतो आपण, इक्वेशन 1. ठीक आहे. हे त्याचे पार्शल फ्रॅक्शन आहेत. पण हे कंप्लीट कधी होणार, ज्यावेळी मी ए बी सी च्या व्हॅल्यू याच्यामध्ये सबस्टिट्यूट करेन त्यावेळी. मग आता ए बी आणि सी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायसाठी पुढची स्टेप काय असते, हा लेफ्ट हँड साइडचा डिनॉमिनेटर राईट हँड साइडच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचा. मग हा डिनॉमिनेटर जर राईट हँड साइडला शिफ्ट केला तर लेफ्ट हँड साइडला काय शिल्लक राहणार आहे, हा न्यूमरेटर एक्स स्क्वेअर प्लस 23x इज इक्वल्स टू हा डिनॉमिनेटर मधले दोन्ही फॅक्टर एक्स प्लस 3 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4 राईट हँड साइडच्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करूया. सो केअरफुली मल्टिप्लिकेशन करूया. सो एक्स स्क्वेअर प्लस 23x आहे तसं, लेफ्टला काहीही चेंज होणार नाही. सो आता हे दोन्ही फॅक्टर पहिल्यांदा कोणाला मल्टिप्लाय करणार, ए अपॉन एक्स प्लस 3 ला. ए अपॉन एक्स प्लस 3 ला मल्टिप्लाय केलं तर काय होतंय, एक्स प्लस 3 आणि एक्स प्लस 3 कॅन्सल होतोय. मग जो फॅक्टर शिल्लक राहिला एक्स स्क्वेअर प्लस 1 तो त्या ए ला मल्टिप्लाय करा. ओके. पुढे प्लस, आता काय करायचं, हे दोन्ही फॅक्टर पुढची टर्म बी एक्स प्लस सी अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 ला मल्टिप्लाय करूया. मग आता काय कॅन्सल होते बघा, एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि एक्स स्क्वेअर प्लस 1 कॅन्सल होते. मग जो राहिलेला फॅक्टर आहे कुठला, एक्स प्लस 3, तो कोणाला मल्टिप्लाय करायचा, बी एक्स प्लस सी ला. पण केअरफुली तो बी एक्स प्लस सी ब्रॅकेट मध्ये लिहा आणि इंटू दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय लिहा, तो राहिलेला फॅक्टर काय आहे तो एक्स प्लस 3. ठीक आहे. सो हे दोन्ही फॅक्टर आपण दोन्ही टर्मला मल्टिप्लाय केले. मल्टिप्लाय केल्यानंतर आता जे काही आपल्याला इक्वेशन मिळालं त्याला आपण इक्वेशन नंबर 2 अज्युम करतो. या इक्वेशन नंबर 2 आणि सबस्टिट्यूशनचा वापर करून आपण कॅपिटल ए बी आणि सी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. सो पहिली सबस्टिट्यूशन आपण काय करणार, किंवा पार्शल फ्रॅक्शन सॉल्व्ह करत असताना पहिल्या सबस्टिट्यूशन्स आपण कोणाच्या घेतो, त्या एक्झाम्पल मध्ये असणारे जे काही लिनियर फॅक्टर्स असतील ते 1 बाय 1 काय सबस्टिट्यूट करायचे, 0. आणि जसे आपण ते 0 सबस्टिट्यूट करत जाऊ तसे आपल्याला ते कॉन्स्टंट
मिळत जातात. मग आता बघा या एक्झाम्पल मध्ये आपल्याला लिनियर फॅक्टर कुठला दिलाय, पहिला लिनियर फॅक्टर कुठला आहे बघा, x प्लस 3. सो पहिली सबस्टिट्यूशन आपली काय असणार, तो लिनियर फॅक्टर x प्लस 3 बरोबर काय सबस्टिट्यूट करणार आपण, 0. ओके, सो पुट x प्लस 3 इज इक्वल्स टू 0, म्हणजे त्याच्यावरून x ची व्हॅल्यू काय मिळणार, -3. प्लस 3 राईट हँड साईडला गेल्यावर काय होतो, -3, आणि ते कुठे सबस्टिट्यूट करायचं, इक्वेशन 2 मध्ये. सो केअरफुली, देअरफॉर निगेटिव्ह नंबर आहे त्यामुळे ब्रॅकेटमध्ये लिहायला विसरायचं नाही. पहिल्यांदा डाव्या बाजूला x म्हणजे -3 त्याचा स्क्वेअर प्लस 23 इंटू ब्रॅकेट -3 इज इक्वल्स टू, आता राईट हँड साईडला x च्या जागी -3 लिहायचं आहे, पण पहिल्यांदा 0 असणारे कॉन्स्टंट आपण कॅन्सल करूया. मग कुठला 0 असणारा कॉन्स्टंट असणार आहे, ज्याच्यामध्ये x प्लस 3 आहे तो कॉन्स्टंट 0 होणार. मग बघा x प्लस 3 कोणत्या कॉन्स्टंट मध्ये आहे, या bx प्लस c मध्ये आहे. सो हा आपण काय होणार, 0 होणार. bx प्लस c इंटू 0 म्हणजे 0. सो तो निघून गेला. मग जे काही राहिलंय a इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1, त्याच्यावरून आपल्याला a ची व्हॅल्यू मिळणार, आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, x च्या जागी काय लिहायचं, -3. सो a इंटू ब्रॅकेट x च्या जागी -3 त्याचा स्क्वेअर प्लस 1. निगेटिव्ह टर्म ब्रॅकेटमध्ये लिहायला विसरायचं नाही. ठीक आहे, आता सोडवूया लेफ्ट आणि राईट हँड साईड. -3 चा स्क्वेअर म्हणजे +9 प्लस मायनस मायनस 23 इंटू 3 म्हणजे किती, 69. कॅल्क्युलेटर असेल तर डायरेक्ट यूज करू शकता. सो 9 - 69 म्हणजे -60 इज इक्वल्स टू a इंटू -3 चा स्क्वेअर म्हणजे 9 प्लस 1. सो 9 प्लस 1 म्हणजे किती, 10. सो काय मिळणार राईट हँड साईडला आपल्याला, a इंटू ब्रॅकेट 10. मग आता मला a ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर हा 10 लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केला पाहिजे. मग हा 10 a ला मल्टिप्लाय केलाय, मग जर त्याची साईड चेंज म्हणजे तो जर दुसऱ्या साईडला शिफ्ट केला तर काय होणार, तो डिवाइड होणार. सो a ची व्हॅल्यू मला काय मिळणार, -60 अपॉन 10, आणि आपल्याला माहिती आहे -60 अपॉन 10 म्हणजे किती, -6. सो a ची व्हॅल्यू मिळाली -6 बाय पुटिंग x प्लस 3 इज इक्वल्स टू 0. फर्स्ट लिनियर फॅक्टरच्या जागी 0 लिहून आपल्याला a ची व्हॅल्यू मिळाली -6. ओके, आता दुसरं लिनियर फॅक्टर आहे का बघा या एक्झाम्पल मध्ये, नाहीये. सो मग आता काय करायचं, दुसरा लिनियर फॅक्टर नाहीये आणि अजून 2 कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. सो आता इथं आपण एक ट्रिक यूज करणार आहे. बघा, मग आता ज्यावेळी क्वाड्रॅटिक इरेड्युसिबल फॅक्टर येतो डिनॉमिनेटर मध्ये, त्यावेळी राहिलेले जे 2 कॉन्स्टंट आहेत त्यांची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायसाठी आपल्याला काय करायचं, हे जे इक्वेशन नंबर 2 आहे ते सोडवायचं, ते सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय करायचं म्हणजे काय, राईट हँड साईडला असणारे ब्रॅकेट सोडवायचे. लेफ्ट हँड साईड आहे तशी एक्स स्क्वेअर प्लस 23x. आता राईट हँड साईडचे ब्रॅकेट सोडूया. सो पहिल्यांदा काय करणार आपण, a दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करणार. सो a इंटू एक्स स्क्वेअर, ax स्क्वेअर प्लस a इंटू 1 a. ठीक आहे, पुढे प्लस, आता काय करायचं, हे 2 ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचे. कसे, पहिल्यांदा bx घ्यायचा, तो या दुसऱ्या ब्रॅकेट मधल्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचा. सो bx इंटू x, bx स्क्वेअर प्लस bx इंटू 3 म्हणजे काय, 3bx. पुढे आता काय मल्टिप्लाय करायचं, c दोन्ही टर्मला. सो c इंटू एक्स, cx, पण साइन काय ना प्लस. आता नेक्स्ट दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करूया, c इंटू 3 म्हणजे 3c, पण साइन काय ना प्लस प्लस प्लस, आणि c इंटू 3 म्हणजे 3c. ओके, ब्रॅकेट सगळे सिम्प्लिफाय केले. सिम्प्लिफाय केल्यानंतर आता जे काही आपल्याला मिळालं त्याच्यामधून सेम टर्म आपण कलेक्ट करणार आहे. सो पहिल्यांदा कुठली टर्म घेणार आपण, एक्स स्क्वेअर असणाऱ्या टर्म. कुठल्या आहेत बघा एक्स स्क्वेअर असणाऱ्या टर्म, ax स्क्वेअर आणि कुठली आहे, प्लस bx स्क्वेअर. सो याच्यातून काय कॉमन निघते, एक्स स्क्वेअर कॉमन निघतोय. मग जर एक्स स्क्वेअर कॉमन घेतला त्या दोन्ही टर्म मधून तर ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहणार, इथून एक्स स्क्वेअर कॉमन घेतला तो काय शिल्लक राहणार, a, आणि याच्यातून एक्स स्क्वेअर कॉमन घेतला तर काय शिल्लक राहणार, प्लस
बी, साइन लिहायला कधीही विसरायचं नाही. ओके, सो पहिल्यांदा एक्स स्क्वेअर कॉमन घ्या. सो काय मिळणार आपल्याला, ए प्लस बी इंटू एक्स स्क्वेअर. पुढे प्लस, आता कुठली टर्म सेम आहे, एक्सच्या टर्म आता सेम आहेत. कुठल्या आहेत त्या, 3bx आणि cx. मग याच्यातून काय कॉमन निघतंय, x कॉमन निघतोय. मग जर त्या दोन्ही टर्म मधून x कॉमन घेतला तर काय शिल्लक राहणार बघा, इथून x कॉमन घेतला तर काय राहणार, 3b, आणि दुसऱ्या टर्म मधून x कॉमन घेतला तर काय शिल्लक राहतं, प्लस c. व्यवस्थित लिहा. ठीक आहे, सो x घेतल्यानंतर आपल्याला मिळणार आहे 3b प्लस c आणि ब्रॅकेटच्या बाहेर x. ठीक आहे, x कॉमन घेतला. आता शेवटी काय करायचं, कॉन्स्टंट एका ब्रॅकेटमध्ये कलेक्ट करायचे. मग कॉन्स्टंट कुठली आहेत, a प्लस 3c. लक्षात आलं बघा, इतकं सोपं आहे कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणे. आता पुढची स्टेप महत्वाची आहे. हे जे काही आपल्याला इक्वेशन मिळालंय त्याच्यावरून आपण आता काय करणार आहे, एक्स स्क्वेअर आणि एक्सचे कोएफिशियंट डाव्या आणि उजव्या बाजूचे इक्वेट करणार आहे किंवा कम्पेअर करणार आहे. सो पहिल्यांदा काय करूया, आपण एक्स स्क्वेअरचे कोएफिशियंट कम्पेअर करूया किंवा इक्वेट करूया. मग पहिल्यांदा राईट हँड साईडला बघा, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय आहे, ए प्लस बी. तो कोणाशी इक्वेट करायचा, लेफ्ट हँड साईडला जो एक्स स्क्वेअर आहे त्याच्या कोएफिशियंटशी. मग लेफ्ट हँड साईडला जो एक्स स्क्वेअर आहे त्याचा कोएफिशियंट इथं काही दिसत नाही, याचा अर्थ काय घ्यायचा असतो, तो 1. ओके, सो एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट इक्वेट केल्यानंतर मला काय मिळालं, ए प्लस बी इज इक्वल्स टू 1. सो त्याला मी इक्वेशन नंबर 3 अज्युम करतो. आता एक्सचे कोएफिशियंट कम्पेअर करूया किंवा इक्वेट करूया. सो एक्सचे कोएफिशियंट काय आहेत बघा, आता आपण एक्सचे कोएफिशियंट कम्पेअर करूया. बघा, एक्सचा कोएफिशियंट राईट हँड साईडला काय दिसतोय आपल्याला, 3b प्लस c, आणि लेफ्ट हँड साईडला एक्सचा कोएफिशियंट काय बघा, प्लस 23. साइन घ्यायला विसरायचं नाही. ठीक आहे, सो काय मिळणार आपल्याला, एक्सचं कोएफिशियंट इक्वेट केलं तर 3b प्लस c इज इक्वल्स टू 23. सो त्याला आपण अज्युम करूया इक्वेशन नंबर 4. पुढे आता बघा, आपण ह्या दोन्ही इक्वेशनचा यूज करून पुढचे जे दोन राहिलेले कॉन्स्टंट आहेत बी आणि सी त्याच्या व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. मग पहिल्या या थर्ड इक्वेशनवरून जर मला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर ए ची व्हॅल्यू आपण आधीच शोधलेली आहे, जी आहे -6. सो ती आपण इक्वेशन 3 मध्ये सबस्टिट्यूट करूया. सो काय मिळणार, इक्वेशन 3 मध्ये याच्या जागी -6 लिहिलं तर -6 प्लस बी इज इक्वल्स टू 1. मला फक्त बी ची व्हॅल्यू पाहिजे. सो हा -6 राईट हँड साईडला शिफ्ट करतो. ज्यावेळी आपण ॲड किंवा सबट्रॅक्ट केलेल्या टर्म राईट हँड साईडला शिफ्ट करतो त्यावेळी त्या साईन चेंज करून लिहायच्या. सो बी इज इक्वल्स टू काय मिळणार, 1, आणि या -6 राईट हँड साईडला गेल्यावर काय होणार, +6. मग आता बघा, बी ची व्हॅल्यू काय मिळाली, 1 + 6 म्हणजे 7. सो दुसरा कॉन्स्टंट सुद्धा आपल्याला मिळाला बी, त्याची व्हॅल्यू आली 7. तर तिसरा कॉन्स्टंट सी कॅल्क्युलेट करूया. त्याच्यासाठी आपण हे चौथं इक्वेशन यूज करणार. पण सी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं असेल तर मला कोणाची व्हॅल्यू माहिती पाहिजे, बी या कॉन्स्टंटची, आपण जी प्रिव्हियसली कॅल्क्युलेट केली. सो काय करूया, बी ची व्हॅल्यू 7 या इक्वेशन 4 मध्ये सबस्टिट्यूट करूया. सो केअरफुली, सो 3 इंटू बी ची व्हॅल्यू 7 प्लस सी इज इक्वल्स टू 23. पुढे 3 इंटू 7 म्हणजे काय, 21 प्लस सी इज इक्वल्स टू 23. आता सी ची व्हॅल्यू पाहिजे आहे. सो हा 21 राईट हँड साईडला शिफ्ट करणार. आता हा 21 ॲड केलाय. मग मी आता सांगितलंय ॲड किंवा सबट्रॅक्ट केलेल्या टर्म ज्यावेळी आपण अपोजिट साईडला शिफ्ट करतो त्यावेळी त्यांचं साईन चेंज करायचं. त्यामुळे सी इज इक्वल्स टू मला काय मिळणार, 23, आणि हा +21 राईट हँड साईडला गेल्यावर काय होणार, -21. सो देअरफॉर सी ची व्हॅल्यू आली 23 - 21 म्हणजे 2. सो बघा, आपल्याला तिन्ही कॉन्स्टंट ए, बी आणि सी ची व्हॅल्यू मिळालेली आहेत की त्या सिंपल पद्धतीने. आता एक फायनल स्टेप राहिलेली आहे, ती म्हणजे या तिन्ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करायच्या.
ठीक आहे. सो ए ची व्हॅल्यू -6, बी ची व्हॅल्यू 7 आणि सी ची व्हॅल्यू 2 इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया. सो हे आपलं इक्वेशन 1 आहे. सो बघा व्हॅल्यू व्यवस्थित सबस्टिट्यूट करूया. x² + 23x इज इक्वल्स टू ए. ए ची व्हॅल्यू काय आहे बघा, -6 अपॉन x + 3 प्लस बी ची व्हॅल्यू काय 7 इंटू काय x आणि प्लस सी ची व्हॅल्यू काय आहे 2 आणि डिवायडेड बाय काय असणार आहे तो फॅक्टर काय आहे तो x² + 1. सो काय मिळणार, b म्हणजे 7 इंटू x प्लस c म्हणजे 2 आणि डिवायडेड बाय x² + 1. सो हे झालं आपलं रिक्वायर्ड पार्शियल फ्रॅक्शन दिलेल्या रॅशनल फ्रॅक्शनचं. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या कॉन्स्टंट a, b आणि c इक्वेशन 1 मध्ये शेवटी सबस्टिट्यूट करायला विसरायचं नाही. ते इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केलं तरच आपल्याला 4 मार्क्स मिळतील, अदरवाईज 1 मार्क आपला कट होण्याचे चान्सेस आहेत. सो हे आपलं लेक्चर आता इथं संपलेलं आहे. मला वाटतं तुम्हाला हा जर समजला असेल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनल मॅथ्स अकॅडमीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद.